नमस्कार मंडळी, माझं नाव भाग्यश्री रामचंद्र पुंड, राहणार बाजार संगी, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुम्ही बघू शकता ही आपली SRT वरची शेती. आणि इथे आपण 2 वर्ष कापूस घेतला होता. त्यानंतर बाजरी व मका घेऊन मकाचे खोड आणि मूळ जमिनीलाच ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे कापसाचे अवशेषही तसेच जमिनीत ठेवलेले आहे. त्याचा काडी कचरा सर्व जे काही ते सर्व जमिनीत ठेवले आहे. त्यानंतर येथे आपण ऊसाची लागवड केलेली आहे SRT पद्धतीने. हे बघा, या ऊसाची लागवड केलेली आहे. आणि आपल्या पारंपरिक शेतीमध्ये आपल्याला 4 टन बियाणे लागतं. तर आजच्या दराने 3000 प्रति टन म्हणजे 3 चोक 12 म्हणजे 12,000 रुपये आपल्याला पारंपरिक शेतीमध्ये ऊसाची लागवड करण्यासाठी लागतात. तर आपण इथे फक्त 5,000मध्ये इतका सुंदर ऊस आणलेला आहे. म्हणजे आपले इथे 7,000 रुपये इथे ऊसाच्या लागवडीसाठी वाचले आहे. तरी इतका छान ऊस इथे आलेला आहे. आणि पारंपरिक शेतीमध्ये आपण बघतो तर शेतकऱ्यांची अवस्था कशी झाली आहे. शेतकरी ऊसाच्या वाढीसाठी आज परेशान आहे. इतकी थंडी असूनही आपला हा ऊस इतका छान प्रकारे इथे आलेला आहे. या ऊसाला अजून काही खत व फवारणी दिलेली नाही आहे, तरी पण इतका छान प्रकारे हा ऊस आलेला आहे. आम्हाला गॅरंटी होती, आम्हाला पक्की खात्री होती की आमचा ऊस हा चांगलं येईलच, कारण की आपली माती ही बलवान झालेली आहे, आपली माती पैलवान झालेली आहे. त्यामुळे आपला ऊस हा इतका सुंदर आलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे कोथिंबीरची लागवड केलेली आहे. इतकी छान प्रकारे ही कोथिंबीर इथे आलेली आहे. आणि हे SRT दादाच्या आशीर्वादाने ही SRT आम्हाला मिळाली. आणि आम्हाला इथून पुढे खूप छान असे फायदेही दिसत आहेत. आणि तुम्हीही नक्की SRT शेती करा. हे तंत्रज्ञान शिकून घ्या, जेणेकरून आपला खूप फायदा होतो. आपल्याला मजुरांची गरज भासत नाही. त्यानंतर आपल्या खर्चातही, शेतीवर असलेल्या खर्चातही बचत होते. आपल्याला उत्पन्न जास्त मिळते. आणि त्यानंतर आपली माती ही पैलवान होते. आपल्या SRTचं जे ब्रीद वाक्य आहे, माती बलवान, पीक पैलवान आणि शेतकरी धनवान, त्याप्रमाणेच आपल्या SRTमध्ये जे ब्रीद वाक्य आहे ते खरंच आहे. आपली माती इथे बलवान झालेली आहे, पीक आपलं पैलवान आहे आणि शेतकरीही SRTमुळे धनवान होतोय. तर तुम्हीही नक्की आमच्या शेतीशाळेला या. शेतीशाळा क्रमांक 3 आम्हीही मार्गदर्शन देत असतो. तुम्हीही नक्की शेतीशाळेला या. धन्यवाद.